नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत रेडीमेड टॉपला किंवा कुर्तीला परफेक्ट फिटिंग कसं टाकायचं. इथं सर्वात पहिल्यांदा टॉप हा उलटा करून घ्यायचा आहे. इथं मी अशा पद्धतीने टॉप हा उलटा करून घेतलेला आहे. आता इथं फिटिंग टाकून घ्यायचं आहे. इथं फिटिंग टाकण्यासाठी जर तुम्ही अंगावरून माप घेतला असेल तर छातीमध्ये 3 इंच लूजिंग ॲड करून मग छातीचा दुसरा भाग घ्यायचा आहे. इथं मी टॉपवरून म्हणजे ड्रेसवरूनच माप घेतलं होतं, त्यासाठी इथं मी डायरेक्ट माप टाकून घेणार आहे. मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथं मी टोटल मोजून घेतलेलं आहे. टोटल इथं 22 इंच आलेलं आहे. म्हणजेच इथं मला 18 इंचाचं फिटिंग टाकायचं आहे. इथं 18 इंच म्हणजे 22 इंच आलेलं आहे. त्या इथं 4 इंचाचं एक्स्ट्रा आहे. तर इथं तिकडे 2 इंच आणि इकडे 2 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं मी छातीचं मार्किंग करून घेतलेलं आहे. तर परत एकदा मोजून घेतलं, बरोबर 18 येत आहे की नाही ते. तर इथं बरोबर 18 इंच आलेलं आहे. आता कमरेचं मार्किंग करून घ्यायचं आहे. कमरेचं मार्किंग करण्यासाठी इथं मुंड्यापासून खाली 5 ते 5.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं मी 5.5 इंचाला मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि इथं कमरेच्या दुसऱ्या भागाचं मार्किंग करून घ्यायचं. आता इथं पण सेम, जर तुम्ही अंगावरून माप घेतलं असेल तर कमरेमध्ये 3 इंच लूजिंग ॲड करून कमरेचा दुसरा भाग घ्यायचा आहे. आणि इथं जर ड्रेसवरून माप घेतलं असेल तर इथं डायरेक्ट कमरेच्या दुसऱ्या भागाचं मार्किंग करून घ्यायचं. त्याच्यामध्ये लूजिंग ॲड करायची गरज नाही. तर जसं छातीचं मार्किंग करून घेतलेलं आहे, सेम त्याच पद्धतीने कमरेचं पण मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं जेवढं एक्स्ट्रा येत असेल त्याचं तिकडे निम्मा आणि इकडे निम्मा असं मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे समजा इथं 6 इंच एक्स्ट्रा येत असेल तर त्याचं तिकडे 3 इंच आणि इकडे 3 इंच असं मार्किंग करून घ्यायचं. आणि आता इथं दंडगेरचं दुसऱ्या भागाचं मार्किंग करायचं आहे. आणि इथं आता तिन्ही मार्किंग करून झालेले आहेत. आता इथं हे तिन्ही मार्किंग लक्षात घेऊन इथं लाईन आखून घ्यायचं आहे. आणि इथं फिटिंग टाकताना जे कट आहे तिथं अशा पद्धतीने क्रॉसमध्ये आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं, म्हणजेच थोडंसं गोलाकार असं आकार देऊन घ्यायचा आहे. इथं मी एका साईडचं लाईन आखून घेतलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं पण इथं लाईन आखून घ्यायचं आहे. हे तिन्ही मार्किंग लक्षात घेऊन इथं अशा पद्धतीने मी लाईन आखून घेतलेलं आहे. आता जे काही लाईन आखून घेतलेलं आहे तिथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं. इथं स्टार्टिंगला लॉक करून घ्यायचं आहे शिलाई, आणि खालच्या साईडने तसं जे काय कट आहे तिथं पण आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे शिलाई एंडिंगला पण. इथं जसं मार्किंग केलेलं आहे तिथून मी शिलाई देऊन घेतलेलं आहे. आणि कटच्या इथं अशा पद्धतीने क्रॉसमध्ये शिलाई आपल्याला एंडिंग करायचं आहे. इथं अशा पद्धतीने मी एका साईडचं फिटिंगची शिलाई देऊन घेतलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण जे काय मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं. आणि शिलाई देताना इथं स्टार्टिंग आणि एंडिंगला शिलाई लॉक करून घ्यायचं आहे. इथं दुसऱ्या साईडचं पण मी फिटिंगचं टिप इथं मारून घेणार आहे. इथं फिटिंगची टिप दोन्ही साईडने इथं मारून झालेलं आहे. आता जे काही फिटिंगची लाईन शिलाई देऊन घेतलेलं आहे त्याच्या आतल्या साईडने अजून अर्धा ते पाऊण इंचावरती अजून एक एक्स्ट्राची टिप मारून घ्यायचं आहे. इथं दोन्ही साईडने एक्स्ट्राचे एक टिपा मारून घ्यायच्या आहेत. आणि शिलाई स्टार्टिंग आणि एंडिंगला लॉक करून घ्यायचं कंपल्सरी. इथं अशा पद्धतीने मी दोन्ही साईडने एक्स्ट्राचे अजून एक टिपा मारून घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपला टॉपला परफेक्ट फिटिंग टाकून झालेलं आहे. आता इथं मी टॉप सरळ करून दाखवते. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असं आपल्या टॉपला फिटिंग टाकून झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि चॅनलवर जर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते.